म्हणून संतांनी जी मागणी केली परमात्म्याकडे की देवा माझं मन तुझ्या चरणावरती लावू, माझा देह तुझ्या चरणावरती लावू, अशी नाहीये. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. म्हणून जो परमार्थ आहे तो परमार्थाचा खटाटोप, भक्तीचा खटाटोप शरीरासाठी नाही, आत्म्यासाठी नाही, मनासाठी. शास्त्र सांगतंय मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्तैर्निर्विषयं स्मृतम्. माणसाचं मनच परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कारण आहे आणि माणसाचं मनच संसारासाठी कारण आहे. ते मन शुद्ध झालं की मग ते परमात्म्यापर्यंत जातं, आणि जर ते मन अशुद्ध झालं तर तेच मन संसारामध्ये गुंततं. मग मन शुद्ध होतं कशाने, अशुद्ध होतं कशाने? मन शुद्ध होतं परमात्म्याच्या नावाने, आणि मन अशुद्ध होतं ते विकारांनी. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड विकारांनी ते मन अशुद्ध होतं. आणि हे षड विकार अंतःकरणातले घालणं म्हणजेच परमार्थ आहे. आणि ज्या वेळेला हे आपल्या अंतःकरणातले षडविकार नष्ट होतात, समाप्त होतात, त्यावेळेला परमात्म्याचा ते अंतरंगामध्ये, मनामध्ये वास होतो. म्हणून संत सांगतात की परमात्मा तुमच्याकडे पाहत असताना तुमच्याकडे धन किती आहे ते पाहत नाही, तुमच्याकडे संपत्ती किती ते पाहत नाही, तुमच्याकडे शरीर सौष्ठव किती आहे ते पाहत नाही, तुमच्याकडे लोकप्रतिष्ठा किती आहे ते पाहत नाही, तुम्ही परमात्म्यासाठी किती भारी वस्त्र घेताय ते पाहत नाही, तुम्ही परमात्म्यासाठी कोणता नैवेद्य समर्पित करताय त्या नैवेद्याकडेही तो पाहत नाही. तुमच्या अंतःकरणातल्या भावाकडे परमात्मा पाहत असतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. हो तेरा साथ निभाएगा तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूर विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है. वो तेरे बिगड़ी बनाएगा तेरे बिगड़ी विश्वास
काही ठिकाणी याच विचाराला याच स्थितीला निष्ठा म्हटलेला आहे आणि प्रस्तुत भजनामध्ये याच भावाला विश्वास असा शब्द दिलेला आहे की तुमच्या अंतःकरणामधला विश्वास परमात्म्यासाठी किती आहे आणि परमात्म्याविषयीचा विश्वासच परमात्म्याची प्राप्ती करून देतो. त्याच्यावरती जर विश्वास असेल तर तो तुमच्या प्रत्येक कामामध्ये मदत करतो, प्रत्येक कामासाठी धावून येतो. हा अभंग आहे का? इस दिल से तू हर पल को अपने साथ आएगा, तेरे संग तेरे संग आभास जरूर तेरा साथ आएगा, मेरी जिंदगी बना विश्वास
वाव, छान. त्याच्यावरती विश्वास टाकला की मग तो तुमची नैया पार करतो. तेरी बिगडी बनाएगा. बिघडलेलं काम सुद्धा त्याच्या सहाय्याने, त्याच्या कृपेने चांगलं होतं. परंतु त्याच्यावरती तेवढा विश्वास असावा लागतो. ज्या ज्या वेळेला आम्ही आमचं आत्मनिरीक्षण करू लागतो की आमच्यामध्ये अशी कुठली पात्रता नाहीये की तुम्ही आमची पूजा करावी, आम्हाला नमस्कार करावा आणि तुमच्या समोर बसून काहीतरी बोलण्याचं धाडस करावं, मग हे आमच्याकडून असं का घडतंय? त्यावेळेला एकच विचार मनामध्ये येऊन जातो की फक्त आपण माऊलीवर आणि पांडुरंगावर टाकलेला विश्वास. आम्ही माऊलींना आई म्हणून संबोधलं आणि पांडुरंग परमात्म्याला बाप म्हणून मानलं आणि त्या परमात्म्याने आपल्या लेकरावर अशी कृपा केली की तुमच्या पुढे एवढी सुंदर कला प्रस्तुत करू शकतात, मी तुमच्या पुढे काही बोलू शकतो. जर आम्ही त्याच्यावरती आई आणि बाप म्हणून विश्वास टाकला नसता तर आज आम्ही कुठं असतो आणि काय करत असतो त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि तुम्ही सुद्धा जे काही आता इथं निवासास असल्यामुळे बऱ्याच जणांच्या घरी जाण्याचा योग येतो प्रसादासाठी, ते करत असलेलं स्वागत, रांगोळी काढणं काय असेल, आता सगळ्या जगात ताटातच जेवतात पण आम्हाला केळीचे पानं, चांगलं पंचपक्वान्नाचं जेवण असेल, दक्षिणा असेल, वस्त्र असेल, ही तुम्ही जी काही प्रेमाचा वर्षाव करता, प्रेमाची वृष्टी करता, त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे आम्ही ज्ञानोबांना आई आणि पांडुरंगांना बाप मानलं आणि त्या परमात्म्याने आमची बिगडी बनवली. जेवढं काही जीवनामध्ये अपेक्षित होतं, जे काही त्याच्या भक्तासाठी आवश्यक आहे, तो परमात्मा ते त्याला वेळेवर देत असतो. म्हणून त्या परमात्म्यावरती विश्वास टाकला की तो त्याच्या भक्ताला जीवनामध्ये काही कमी पडू देत नाही. परंतु त्याला त्याच्या परीक्षेच्या काळामध्ये संघर्ष सुद्धा तेवढा करावा लागतो. वसुदेव देवकींना सुद्धा तो संघर्ष करावा लागला, कौसल्या माता आणि दशरथजींना सुद्धा तो संघर्ष करावा लागला. रावणे हे केले लग्ना माझी विघ्न, रावणाने दशरथाच्या आणि कौसल्या मातेच्या लग्नातच विघ्न आणलं होतं. तेव्हापासून प्रभूने त्यांची परीक्षा पाहणं सुरू केलं. पुत्र रूपाने अवतीर्ण होण्याचं सौभाग्य वसुदेव देवकींना लाभलं, परंतु त्याच्यासाठी त्यांना सुद्धा अनेक वर्ष परीक्षा द्यावी लागली, विवाहापासून ते 8व्या पुत्राच्या अवतारापर्यंत. आणि 8व्या पुत्राचा अवतार झाल्यावर सुद्धा प्रभू गोकुळामध्ये निघून जातात आणि 11 वर्षाने जेव्हा पुन्हा मथुरेमध्ये येतात आणि कंसाचा उद्धार झाल्यानंतर वसुदेव देवकींची सुटका होते, तोपर्यंत त्यांची परीक्षा आहे. आणि त्या परीक्षेच्या काळामध्ये जो भगवंतावरती विश्वास ठेवतो, अनन्य होऊन राहतो, निष्ठा ज्याची कधीच ढळत नाही, परमात्मा त्याचा पाठीराखा होतो, त्याला त्याच्या जीवनात काहीच कमी पडू देत नाही. त्याच्या मानसिक सुप्त इच्छा हळूहळू तो पूर्ण करत असतो. कारण ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाची इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झटत असते, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, तसा तो परमात्मा माऊली होऊन आणि पांडुरंग परमात्मा होऊन आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करत असतो. फक्त शर्त एकच आहे की त्याचं नामस्मरण आणि धैर्य. जर धैर्य नसेल तर तो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. वसुदेव देवकींच्या पोटी ते धैर्य होतं, कौसल्या माता आणि दशरथजींच्या त्या अंगी ते धैर्य होतं, म्हणून प्रभू त्यांच्या पोटी पुत्र रूपाने अवतीर्ण होऊ शकले. गोकुळामध्ये अवतार घेतल्यानंतर त्या देवी देवतांनी सुद्धा, जे की गोपी आणि गोपाळ रूपाने अवतीर्ण झाले, त्यांनी सुद्धा प्रभूची अनेक वर्ष वाट पाहिली, प्रभूच्या दर्शनासाठी अनेक धैर्य ठेवलं, कित्येक वर्ष धीरता ठेवली, धैर्य ठेवलं, तेव्हा कुठं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रभूची संगती मिळाली.
आणि त्या बालगोपाळांना प्रभू आनंद देण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणच्या गोमातांना सुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न करतात. भगवंताच्या संगतीने, भगवंताच्या सहवासाने तिथले सजीव तर सोडाच, झाडं झुडपं सुद्धा आनंदित होते. प्रभूंनी सगळ्यांचा उद्धार केला. जे काही शाप प्राप्त होऊन पृथ्वी तलावर जन्माला आले होते, मग ते पशु असेल, पक्षी असेल, वृक्ष असेल, त्या सर्वांचा प्रभू उद्धार करतात. उखळी बंधन लीलेच्या माध्यमातून प्रभूने भीमळार्जुनाचा उद्धार केला. यमुनेच्या डोहामध्ये चेंडू पडला या निमित्ताने प्रभूने कालियाचा उद्धार केला. गायी सांभाळण्याच्या निमित्ताने अनेक राक्षसांचा त्या वनामध्ये उद्धार केला. वृंदावनामध्ये अगासूर, बकासूर, शकटासूर, तृणावर्त अशा अनेक राक्षसांचा उद्धार केला. म्हणून श्रीकृष्ण हा एकमेव असा अवतार आहे की ज्याला शास्त्र परिपूर्णतम असा अवतार म्हणतात. राम अवताराला प्रभूंनी शास्त्राने फक्त पूर्ण अवतार म्हटलंय, परंतु श्रीकृष्ण अवताराला शास्त्राने परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवही. गर्ग संहिता सांगते की श्रीकृष्ण हा अवतार असा आहे की तो परिपूर्ण आहे. म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसे निर्णय घेतले पाहिजे, हे सुद्धा भगवंताने दाखवून दिलं. बालगोपाळांच्या संगतीत असताना त्याने कधी त्यांना हे जाणवू नाही दिलं की मी या विश्वाचा चालक मालक आहे, परमात्मा आहे. तो त्यांच्यासोबत मित्र रूपाने राहिला. परमात्म्याचा त्या लीलेतून संदेश आहे की तुम्ही सुद्धा आपल्या मित्रासोबत वागत असताना आपला मोठेपणा दाखवू नका. परमात्मा आहे तो, परंतु यशोदा मैयाच्या घरी आल्यानंतर त्याने यशोदा मैयाला कधीच आपण विश्वरूप आहोत, जगाचे चालक मालक परमात्मा आहोत, उत्पत्ती स्थिती संहार करणारे आहोत, हे यशोदा मैयाला कधी ज्ञान होऊन दिलं नाही. तिच्या पोटी पुत्र रूपाने अवतार घेतलाय ना, तिला पुत्र म्हणूनच वाटलं पाहिजे. म्हणून यशोदा मैयाला सुद्धा पुत्र रूपाचा आनंद देण्याचा प्रयत्न केला. ज्या गोपिकांनी रात्रंदिवस भगवंताचा धावा केला, नामस्मरण केलं, त्या गोपिकांना सुद्धा प्रभूने अनेक वेळेला दर्शन दिलं. प्रभूने गोकुळामध्ये असा एकही जीव आणि एकही वस्तू नाही की ती अतृप्त ठेवली असेल. सगळ्यांना तृप्त करून टाकलं. गोपिका असेल, गोपाळ असेल, गायी असतील, पशु पक्षी असतील, वृक्ष असतील, सर्वांना तृप्त करून टाकलं. सर्वांना तृप्त झाल्यानंतर मग प्रभू ठरवतात की आता आपलं गोकुळातलं कार्य संपलेलं आहे आणि आता आपल्याला मथुरेमधलं कार्य करण्यासाठी मथुरेत जावं लागणार. म्हणून प्रभूच आपल्या अंतरशक्तीने, कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये जी काही चांगली वाईट इच्छा निर्माण होते ती त्याच्या कर्मानुसार होत असते आणि त्या कर्माच्या पाठीमागे ईश्वराची सुप्त शक्ती कारणीभूत असते. मग भगवान परमात्माच कंसाच्या मनामध्ये, कंसाच्या बुद्धीमध्ये विचार टाकतात की या कृष्णाला जर नष्ट करायचं असेल तर त्याला त्याच्या गावामध्ये जाऊन मारणं शक्य नाही, त्याला आपल्या गावामध्ये आणावं लागेल, तेव्हा त्याचा आपण संहार करू शकेल. गोकुळातली लीला प्रभूला संपवायची आणि आता मथुरेतली लीला प्रारंभ करायची. गोकुळातलं अवतार कार्य संपलंय, आता मथुरेतलं अवतार कार्य प्रारंभ करायचंय. म्हणून प्रभू गोकुळातून आपला मुक्काम हलवतात. मोठी माणसं तीच असतात जी काम संपल्यानंतर निघून जातात. नाही, जी काम संपल्यानंतर निघून जातात तीच मोठी असतात. म्हणून ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ जगाला देण्यासाठी अवतीर्ण झाले आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाला समर्पित केल्यानंतर माऊली आनंदीत समाधिस्थ झाली. जगाला गाथासारखं तत्वज्ञान देण्याकरिता तुकोबराय अवतीर्ण झाले आणि तत्वज्ञान दिल्यानंतर, गाथा जगाला समर्पित केल्यानंतर तुकोबराय सदेह वैकुंठाला गेले. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा रावणादी राक्षसांचा संहार केल्यानंतर प्रभू सुद्धा आपला अवतार संपवतात आणि आपल्या धामाला प्रस्थान करतात. मग प्रभूंनी ठरवलं की आता आपल्याला आपल्या गोकुळामधलं कार्य संपलेलं आहे. आपले मथुरामध्ये जे काही भक्त असतील, मग ते विदुर काका असेल, विदुराणी असेल, कुब्जा माता असेल, की जे अनेक वर्षापासून आपल्या दर्शनाची वाट पाहत आहेत, अनेक वर्षापासून आपल्या भेटीची इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये उचंबळून येते,
त्यांना दर्शन देण्यासाठी, त्यांना तृप्त करण्यासाठी आणि आपला अवतार ज्यासाठी झालेला आहे त्या दुष्टांचा नाश करण्यासाठी आपल्याला मथुरेत जावं लागेल. मग प्रभूच्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने तीच योगमाया कंसाच्या मनामध्ये विचार टाकते. कंस अक्रूरजींना पाठवतो गोकुळामध्ये की अक्रूर, तू जर गेलास ना तरच तो कृष्ण मथुरेमध्ये येईल. आजपर्यंत मी त्याचा नाश करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, भरपूर राक्षसांना वेगवेगळ्या रूपात पाठवलं, परंतु कृष्णाने त्यांना वापस येऊ दिलं नाही. जर मला माझा शत्रू संपवायचा असेल आणि माझ्या सगट संपूर्ण राक्षस जातीचा उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याच्याशी मी शत्रुत्वाची भक्ती करतोय. आणि ती शत्रुत्वाची भक्ती करण्यासाठी आजपर्यंत तो गोकुळामध्ये, मी मथुरेमध्ये, आमच्या दोघांमध्ये खूप अंतर आहे. ज्या वेळेला हे अंतर समाप्त होईल त्यावेळेला तो परमात्मा माझा उद्धार करेल. अशा विचाराने कंस अक्रूरजींना गोकुळाकडे पाठवतोय. प्रभूंनी अवतार कार्यात सांगितलेलं आहे किंवा संतांनी ज्या वेळेला भगवंताच्या अवताराचं प्रयोजन सांगितलेलं आहे की तो परमात्मा दुष्टांचा नाश करतोय, परंतु तो नाश नाही, तुम्हाला नाश वाटत असला तरी तो परमात्मा त्यांचा उद्धार करत असतो, स्वतःच्या स्वरूपामध्ये एक करून घेतो. म्हणून त्या परमात्म्याने नंद आणि यशोदा मैयाला जी गती दिली, वसुदेव देवकींना जी गती दिली, तीच विषाचनी स्तनपाने मारू आलेले पुतणीला सुद्धा तीच गती दिलेली आहे. कारण की तो परमात्मा कसा आहे, उदार आहे. त्याच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्याच्याकडे भक्ताला देण्यासाठी एकच आहे, ते म्हणजे मोक्ष, स्वतःचं स्वरूप दान करणे. आणि म्हणून अक्रूरजी कंसाच्या आज्ञेनुसार भगवंताला आणण्यासाठी मथुरेतून गोकुळाकडे येतात. गोकुळामध्ये आल्यानंतर अक्रूरजींचा रथ नंदबाबांच्या वाड्यासमोर उभा आहे. तो रथ पाहिल्यानंतर गवळणी विचार करू लागला की हा रथ आपल्याला आजपर्यंत गोकुळामध्ये दिसला नाही. हा रथ नंदबाबांच्या वाड्यासमोर का उभा आहे? गवळणींचा समूह नंदबाबांच्या वाड्याकडे येऊ लागतो. पाहतात तर रथामध्ये अक्रूरजी आहेत आणि ते अक्रूरजी कुठून आले विचारल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अक्रूरजी मथुरेहून आले. कशासाठी आलात काका तुम्ही? अक्रूरजी सांगतात, अगं मला कंसाने पाठवलंय आणि कंसाने मला श्रीकृष्णाला मथुरेत नेण्यासाठी बोलवले. कशासाठी बोलवले? मथुरेमध्ये आमच्या बालकृष्णाला. अक्रूर काका सांगतात, अगं मथुरेमध्ये मोठा उत्सव आहे आणि श्रीकृष्णाचे मामा आहेत कंस, आणि मामाने आपल्या भाच्याला उत्सवासाठी बोलवले. मथुरेमध्ये मोठा उत्सव आहे आणि तो उत्सव त्यांच्या भाषांना पाहता यावा म्हणून कंसाने आपल्या भाषांना त्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी कृष्णालाही बोलवलंय आणि बलरामाला सुद्धा बोलवलं. त्या ठिकाणी ते ऐकल्यानंतर सगळ्या गोपिका दुसऱ्या गोपिकेला सांगते. गोपाळांना माहिती होतं. सगळ्या गोपिका नंदबाबांच्या वाड्यासमोर उपस्थित होतात. या नंदाच्या अंगणी राजा गौरणी, या नंदाच्या अंगणी राजा गौरणी, या नंदाच्या अंगणी ओ गौरन भजती
भगवंताने आपलं गोकुळाचं अवतार कार्य संपवल्यानंतर भगवंताच्या इच्छेनुसार कंस अक्रूरजींना गोकुळामध्ये पाठवतो. अक्रूरजी रथ घेऊन आल्यानंतर तो रथ कशासाठी आला सगळी काही विचारपूस गवळणी करतात. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे की आता इथून पुढे परमात्म्याचं दर्शन आपल्याला होणार नाही. पण गोपिकांनी भगवंताला सुरुवातीला आग्रह केला की परमात्मा तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. पण जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हा परमात्मा अवतार धारण केलेला आहे, त्याने तो सच्चित आनंद स्वरूप परमात्मा कृष्ण रूपाने अवतीर्ण झालाय आणि याच्या अवताराचं मुख्य कार्य अजून बाकी आहे. आणि जसं आपण याच्या दर्शनाचे अभिलाषी आहोत, आपण जसं रात्रंदिवस याच्या दर्शनासाठी आसुसलेले असतो, तशी याचे अनेक भक्त मथुरेमध्ये सुद्धा आहेत आणि त्यांना सुद्धा याचं दर्शन झालं पाहिजे. जसं आपल्याला भगवंताच्या दर्शनाची इच्छा आहे, आपण जसं भगवंतासाठी व्याकुळ होतो, तसं त्याच्या दर्शनासाठी व्याकुळ होणारे भक्त मथुरेमध्ये सुद्धा आहेत आणि त्यांना सुद्धा भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. एक भक्त दुसऱ्या भक्ताविषयी असा विचार करू शकतो. आणि भारतीय संस्कृतीत सांगते की स्वतःच्या सुखासोबत इतरांच्या सुद्धा सुखाचा विचार केला पाहिजे.
म्हणून शास्त्र सांगते सर्वेत्र सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्। जगामध्ये कुणालाच दुःख होऊ नये ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे। जगाचा विध्वंस जगाचा नाश करण्याचा विचार भारतीय संस्कृती कधीच करू शकत नाही। म्हणून त्या गोकुळातल्या गोपिका गोपाळ सुद्धा विचार करतात की भगवंताचं सान्निध्य आपल्याला आजपर्यंत 11 वर्ष भगवंताच्या सान्निध्यात आपण राहिलो। आता त्याचे जे मथुरेमधले जे भक्त असतील त्यांना सुद्धा भगवंताचं दर्शन झालं पाहिजे। म्हणून शेवटी नियतीपुढे हात टेकून ते सगळे गोपाळ गोपिका नंदबाबांच्या वाड्यासमोर उपस्थित राहतात। दुसऱ्या दिवशी अक्रूरजी भगवान कृष्ण परमात्मा आणि बलरामजी त्या रथामध्ये बसून गोकुळातून मथुरेकडे प्रस्थान करतात। मथुरेमध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याची रात्रंदिवस वाट पाहणारी, नुसती याच जन्मात नाही मागच्या जन्मापासून परमात्म्याची वाट पाहणारी भगवंताची एक भक्ता की जी रात्रंदिवस प्रभूच्या दर्शनासाठी आसोसलेली आहे की प्रभू तुम्ही मला मागच्या जन्मामध्ये वचन दिलेलं आहे की मी तुझी इच्छा पुढच्या जन्मामध्ये पूर्ण करीन, मी तुला पुढच्या जन्मामध्ये तुझा स्वीकार करीन, पुढच्या जन्मामध्ये तुला दर्शन देईन। मथुरेमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम परमात्मा आपल्या त्या भक्तिनीला दर्शन देतात। त्या भक्त मातेचं नाव आहे कुब्जा माता। ही कुब्जा माता म्हणजे मागच्या राम अवतारातली शूर्पणखा आहे की जी भगवंताचं सौंदर्य पाहून प्रभू रामचंद्रांचं सौंदर्य पाहून भगवंताकडे आकर्षित होते आणि भगवंत तुम्ही माझा स्वीकार करावा अशी अपेक्षा प्रभू पुढे व्यक्त केल्यानंतर भगवंत सांगतात की या अवतारामध्ये मी 3 वचन घेतलेली आहेत। पहिलं वचन म्हणजे एक पत्नी, एक वचनी आणि एक वाणी। त्याच्यामुळे या अवतारामध्ये मला तुझी इच्छा पूर्ण करणं येणार नाही। मी तुला विश्वास देतो, वचन देतो की तू पुढच्या अवतारामध्ये मी तुझा नक्कीच स्वीकार करेल, तुझी नक्कीच इच्छा पूर्ण करेल। म्हणून तीच शूर्पणखा कृष्ण अवतारामध्ये कुब्जाहून अवतीर्ण होते आणि प्रभू तिला दर्शन देण्यासाठी मथुरेमध्ये आल्यानंतर ती म्हणते प्रभू माझ्या हातून काहीतरी सेवा स्वीकार करा, माझा स्वीकार करण्यापूर्वी मला काहीतरी सेवेची संधी द्या, माझ्या हातून तुमची काहीतरी सेवा घडली पाहिजे। जर भक्ताकडून सेवा झालीच नाही तर परमात्मा त्याचा स्वीकार कसा करेल? परमात्म्याच्या दरबारामध्ये जो सेवक आहे त्याचाच विचार केला जातो। ज्याने सेवा केली परमात्मा त्याचा स्वीकार करतो। म्हणून परमात्म्याने आपला स्वीकार करावा असं वाटत असेल तर अगोदर आपल्या जीवनामध्ये त्याची सेवा असणं खूप महत्वाचं आहे। परमात्म्याच्या दारामध्ये कुठल्याच प्रकारचा अभिमान चालत नाही। मी दास आहे, मी सेवक आहे अशा प्रकारची विनम्रता असेल तरच तो भक्ती मार्गामध्ये यशस्वी होतो। ना त्याच्या दरबारामध्ये पदाचा अहंकार चालत नाही, प्रतिष्ठेचा अहंकार चालत नाही, पैशाचा अहंकार चालत नाही, कुठल्याच मानमान्यतेचा अहंकार चालत नाही। आणि असे जे निरहंकारी झाले, ज्यांच्या जीवनातून अहंकार निघून गेला, अशा गोपाळांच्या गोपिकांच्या सोबत तो परमात्मा 11 वर्ष राहतोय, त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो। एकच कारण आहे, त्यांच्या ठिकाणी अहंकार नाही। तुकोबराय तर सांगतात अहंकार गेल्यानंतर त्याला परमात्मा बाहेर शोधण्याची गरजच नाही। अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला। अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला। अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला। तुका म्हणे देव झाला,
गेला की परमात्म्याचा शोध बाहेर करावाच लागत नाही. तो स्वतः परमात्मा त्याला स्वतः आपल्या स्वरूपामध्ये एक करून घेतो. म्हणून कुठल्याच प्रकारचा अहंकार भक्तीमध्ये चालत नाही. आणि अहंकार संपवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे तो म्हणजे सेवा. सेवेने माणसाच्या जीवनातला अहंकार समाप्त होतो. तो जर सेवक झाला की अहंकार त्याच्या अंतःकरणातून पळ काढतो. म्हणून कुब्जा माता प्रभूला विनवणी करते की प्रभू, मला तुमच्या सेवेची संधी द्या, मी तुमची काय सेवा करू शकते. माझीकडून जर माझी सेवा तुम्ही स्वीकार केली तेव्हा माझ्या अंतःकरणातला अहंकार, जो काही तिळमात्र जरी अहंकार असेल तर तो समाप्त होईल आणि तुम्ही माझा स्वीकार करता. म्हणून प्रभू तिची सेवा स्वीकार करतात. आणि ती कुब्जा माता, जिच्याकडे कंसाला चंदनाची सेवा होती, तिच्या हातामध्ये चंदनाची वाटी होती, ते चंदन प्रभूला तिलक करते आणि ती तिची तिलकाची सेवा भगवान स्वीकार करतात आणि तिच्यावरती कृपा करतात की ती कुब्जा 8 ठिकाणी वाकडी होती. प्रभूची तिची पहिली शरीरावरती कृपा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिच्या अंगठ्यावरती पाय ठेवतात आणि इथं हात लावून थोडस वर उचलतात. तिचं पूर्ण 8 ठिकाणी वाकडं असणारं शरीर सरळ करतात. शरीरावरची कृपा आहे. आणि मग तिला स्वरूपाने आपल्या स्वरूपामध्ये मिळवून घेतात. ही आत्म्यावरची कृपा आहे, जीवात्म्यावरची कृपा आहे. म्हणून परमात्म्याने स्वीकार केल्यानंतर त्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये बदल होतो. शरीरामध्ये सुद्धा बदल होतो, मनामध्ये सुद्धा बदल होतो आणि विचारामध्ये सुद्धा, बुद्धीमध्ये सुद्धा बदल होतो. परमात्म्याने ज्याचा स्वीकार केला तो पूर्णत्वाने बदलून जातो. जसं फळ आहे, उदाहरणार्थ आंब्याचं फळ आहे. कच्चा आंबा आहे. तोच आंबा कच्चा असताना त्याचा स्पर्श कसा आहे? टणक आहे. त्याचा रंग कसा आहे? हिरवा आहे. आणि त्याची स्वाद, त्याचा टेस्ट कशी आहे? आंबट आहे. पण तोच आंबा पिकल्यानंतर त्याचा कलर सुद्धा बदलतो. हिरव्याचा पिवळा होतो. जो त्याचा स्पर्श अगोदर टणक असतो तो नंतर मऊ होतो, सॉफ्ट होतो. आणि जो अगोदर आंबट असतो तो नंतर गोड होतो. जसं त्या आंब्यामध्ये पूर्णत्वाने बदल होत जातो तसं भक्तीने, भगवंताच्या आशीर्वादाने, भगवंताच्या स्वीकाराने, भगवंताच्या कृपेने भक्ताच्या जीवनाचं पूर्णत्वाने बदल होऊन जातं. तुकोबाराय सांगतात, शेंदाडाचं उदाहरण देऊन, हो पिकलिया शेले कडू बन गे, 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 पिकलिया शेले कडू बन गे. जसं आंब्यामधलं परिवर्तन आपण पाहिलं तसं तुकोबारांनी तोच प्रसंग दुसऱ्या फळाच्या दृष्टांताने सांगितला, शेंदाडाच्या. आता ते शेंदाडू काही तुम्ही जर इथल्या मार्केटमध्ये गेले तर ते शेंदाडू मिळणार नाही. त्याच्यासाठी गावाकडे जावं लागेल. ते कैरी नाही, काय म्हणते त्याला, शेरणी ते शेंदाडू दिसायला सारखंच असत. त्याच्यातले काही गोड राहते तर काही कडू राहते. तर त्याच्यातलं जे शेंदाडू असतं ते जर ओरिजिनल शेंदाडू असेल तर ते पिकल्यानंतर चांगलं गोड लागतं. ते जर पिकण्याच्या अगोदर खाल्ल्या गेलं तर मग त्याच्यासारखं कडू पण काही नाही. तो अगोदर कडू आहे का? त्याला आणखी परिपूर्णता आली नाही.
भक्ताच्या जीवनातलं सुद्धा तसंच आहे. जोपर्यंत परमात्म्याचा साक्षात्कार नाही त्याच्या जीवनामध्ये थोडीफार कटुता असू शकते. परमात्म्याचा स्पर्श झाला, परमात्म्याने स्वीकार केला की जसं तो आंबा शेंदाडू परिपूर्णतेने बदलून जातो तसा तो भक्त सुद्धा परिपूर्णतेने बदलून जातो. आत बाहेरून त्याच्यामध्ये बदल होतो. म्हणून हॉलिवूडची एक अभिनेत्री ऍक्ट्रेस रॉबर्ट जुलिया, ती ज्या वेळेला ऋषिकेशला आली आणि तिने आजपर्यंत जेवढ्या काही महागड्या साबण असतील त्या वापरून पाहिल्या होत्या, जेवढ्या काही सुंदर दिसणाऱ्या क्रीम असतील, फेसवॉश असेल, तेवढ्या सगळ्या वापरून पाहिल्या. पण तिला आवडणारे, तिला जी पाहिल्यानंतर प्रसन्नता वाटेल असं तिच्या चेहऱ्यावरती सौंदर्य कधीच तिला दिसले नसतं. ते हरिद्वारला फिरत असताना एक खूप असा प्रसन्न चेहऱ्याचा साधू दिसला. त्या साधूला पाहिल्यानंतर तिला आनंद वाटला की यांच्या चेहऱ्यावरती किती छान प्रसन्नता आहे. तिला वाटलं या बाबाला विचारलं पाहिजे की हे बाबा कोणता फेसवॉश वापरते, हे बाबा कोणती क्रीम लावते, हे बाबा नेमकं काय खात असावे. त्या अभिनेत्रीने साधूला नमस्कार केला आणि विचारलं, महाराज तुमच्या या प्रसन्नतेचं कारण काय? तुमचा जो आनंद चेहऱ्यावरती दिसतोय, प्रसन्न चेहरा दिसतोय, आनंदी चेहरा दिसतोय, याच्या पाठीमागचं काय कारण आहे? तुम्ही काय वापरता? त्या साधूने फक्त एकच उत्तर दिले, बाळा माझ्या आनंदाचं कारण हे आहे. हातातली जपमाळा दाखवली, फक्त भगवंताशी जोडल्या गेलोय, त्याचं नामस्मरण करतोय आणि त्याचा आनंद हृदयात साठवल्यामुळे तो आनंद माझ्यातून ओसंडून वाहतोय. आणि अशी स्थिती ज्या भक्ताच्या जीवनामध्ये येते, त्या भक्ताचं जीवन म्हणजे तो ज्या आनंदामध्ये राहतो त्याच आनंदाचा डोह सुद्धा आहे, त्याचं अंग सुद्धा आनंदाचं आहे. आणि तो ज्या डोहात उड्या मारतोय त्या डोहावरती येणारे तरंग सुद्धा आनंदाचे असतात. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. म्हणून परमात्मा आनंद स्वरूप असल्यामुळे त्याचा आनंद हृदयात आला, हृदयात साठवला की तो आनंद आपल्या इंद्रियांद्वारे ओसंडून वाहतो. म्हणून नाही सुरुवातीला जरी आपण चांगले दिसावं अशा अपेक्षेने जरी परमार्थ केला तरी पण रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. तुमचे क्रीमचे पैसे वाचतील, ब्युटी पार्लरचे पैसे वाचतील, नाही तर त्याच्यासाठी काय आज कमी खटाट होते का? एका माणसाने बाजारातून मोठा आरसा विकत आणला, किरण महाराज, पूर्ण आपलं शरीर दिसेल असा आरसा विकत आणला. संध्याकाळची वेळ झाली होती, त्याने आरसा आणला आणि दिला किचन मध्ये ठेवून. उद्या जिथं लावायचं तिथे लावू, तात्पुरता दिला किचन मध्ये ठेवून. त्याच्या पत्नीला माहितच नाही त्याला त्या दिवशी यायला उशीर झाला. तिने सांगितलं, तुम्हाला उशीर होणार आहे, मला भूक लागलेली, मी जेवण करते आणि झोपते. तुम्ही आल्यानंतर किचन मध्ये ठेवलेले भाजी भाकरी तुम्ही जेवून घ्या आणि खुशाल झोपा. हा आला, फ्रेश झाला, किचन मध्ये गेला, जेवण वगैरे केलं. तो आरसा सुद्धा किचन मध्येच ठेवला. आला, झोपला. मध्यरात्री 12-1-2च्या सुमारास त्या बाईला जाग आली आणि तिला तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी किचन मध्ये आली. किचन मध्ये आल्यानंतर तिला दिसलं समोर आरसा आणि त्या आरशामध्ये तिला स्वतः ती दिसली. ती मोठमोठ्याने ओरडत, धावा, वाचवा, पळा, अशी मोठमोठ्याने ओरडत तिच्या मालकाकडे आली. तो आश्चर्यचकित झाला, हिला नेमकं घाबरायला झालं काय? घराचे दरवाजे बंद केलेले, आज चोराची कशाची भीती नाही घरात, ही नेमकी का ओरडायली? काय झालं तुला व्हायला? का कशासाठी घाबरते? का धावा आरडा ओरडा करते? ते म्हटले, आपल्या घरामध्ये आपल्या किचन मध्ये भूत आलंय, भूत आलंय. अगं आपण एवढे परमार्थी की आपण देवदेव करतोय, रोज महादेवाला जातोय, रोज शनिवारी मारुतीला जातोय, रविवारी कोणते खंडोबाला जातोय, सोमवारी महादेवाला जातोय, मंगळवारी आईची पूजा करतोय, बुधवारी पांडुरंगाची पूजा करतोय, गुरुवारी दत्ताची पूजा करतोय, शुक्रवारी आईची पूजा करतोय, शनिवारी परत मारुतीला आहे. आणि आपल्या घरात कसं काय भूत येतील? कुठे भूत? कुठं पाहिलं तू भूत? अहो भूत आपल्या किचन मध्ये आहे.
तो म्हटला भूत नाही ते, मी आरसा सरळ ठेवलेला होता, तू त्याला स्वतःला त्याच्यात पाहिला असं. कशाचा परिणाम? विदाऊट मेकअपचं स्वतःला पाहिलं आणि किचन मध्ये भूत आलं, हा भ्रम झाला. भगवंताची भक्ती केली की जीवनाचं सर्वस्वाने परिवर्तन होतं, आत बाहेर परिवर्तन होतं, देहावर सुद्धा परिवर्तन होतं, मनावर सुद्धा परिवर्तन होतं. तसं भगवंताने कुब्जाचा स्वीकार केल्यानंतर त्या कुब्जाच्या मनाचं तर परिवर्तन झालंच, परंतु त्या कुब्जा मातेच्या शरीराचं सुद्धा भगवंताने परिवर्तन करून टाकलं. 8 ठिकाणी वाकडा असणारा तिचा देह, तिचं शरीर परमात्म्याने आशीर्वादाने कृपेने सरळ केलं. कुब्जा मातेवरती कृपा केली. त्यानंतर परमात्मा त्या कंसाची वस्त्राची सेवा करणारा एक सेवक भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या रस्त्याने जात आहेत त्या रस्त्याने चालले. त्याच्याकडे कंसाची राजवस्त्र आहेत, कंसाचे अलंकार आहेत. त्याला विचारलं, का रे तू कुठं चाललास? म्हटलं आम्ही राज दरबारात चाललो. काय तुझ्याकडे? माझ्याकडे महाराजांचे वस्त्र आणि अलंकार आहेत. बघू दे कसे असतात राजाचे वस्त्र. अरे तुम्ही गवळ्याचे पोरं आहात, गोकुळातून आलात, तिथे गायी सांभाळतात, गवळ्याचे पोरं आहात तुम्ही, आणि तुम्ही राजाचे वस्त्र पाहण्याची स्वप्न पाहू नयेत, राजाचे अलंकार घालण्याची स्वप्न पाहू नयेत, ते तुम्हाला शुभत नाही. तुम्ही गवळ्याला शुभेल असाच वेश धारण केला पाहिजे. तो नको, तो परमात्म्याला बोलू लागला. भगवान परमात्म्याने त्याच्याकडून ते वस्त्र हिसकावून घेतले. ते राजसी वस्त्र होते, राजाला शोभेल असे वस्त्र, राजाला शोभतील असे अलंकार, ते सगळे वस्त्र परमात्म्याने त्याच्यातला सुंदर असा वेश परिधान केला. एक बलरामजीला दिला, ते सगळे अलंकार स्वतः परिधान केले, काही बळीरामजींना दिले. भगवंताचं सौंदर्य असं अनुपम असं सौंदर्य दिसू लागलं. आणि प्रभू त्या मथुरेच्या राज मार्गाने चालतायत. आणि हा कोण गोकुळातून आलाय? आजपर्यंत एवढा सुंदर बालक, एवढा सुंदर व्यक्तिमत्व, एवढी प्रसन्नता आजपर्यंत आपल्याला मथुरेत पाहायला दिसली नाही. जिने एकदा पाहिलं ती दुसरीला जाऊन सांगते, अगं रस्त्यावरती चल, बघ गोकुळातून आलेला तो कृष्ण किती सुंदर दिसतोय. भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन संतांनी आणि शास्त्रांनी अनेक ठिकाणी करून ठेवलं. भगवंताची प्रसन्नता पाहण्यासाठी त्या मथुरेतल्या सगळ्या नर नारी बाळ आपापल्या घरासमोर येऊन उपस्थित राहतात आणि प्रभूला आपल्या डोळ्याने पाहतात, अंतःकरणामध्ये साठवतात. ऐका भगवंताचं सौंदर्य किती सुंदर आहे. गिरी की पगड़ी बांधे सुंदर वाला, गिरी की पगड़ी बांधे सुंदर वाला, कितना सुंदर लागे बिहारा, कितना लागे बिहारा, कितना सुंदर लागे बिहारा, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारा, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे पगड़ी बांधे सुंदर वाला, पगड़ी बांधे सुंदर वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। सुंदर लागे मोर लागे, संतिया पगड़ी बांधे वो भगवान को बजाए। सुंदर लागे मोर लागे, संतिया पगड़ी बांधे वो भगवान को बजाए। सुंदर
तो वेश परिधान केल्यानंतर, ते सर्व अलंकार दागदागिने परिधान केल्यानंतर भगवान परमात्मा खूप सुंदर दिसतात. एवढे सुंदर की संतांच्या वचनामध्ये जर परमात्म्याचं वर्णन करायचं ठरलं तर राजस सुकुमार मदनाचा पुतळा, एवढं सौंदर्य की रवी शशी कळा लोपल्या, चंद्र सूर्य सुद्धा त्याच्या पुढे फिके पडतील. एवढं सौंदर्य आहे ते परमात्म्याचं की जगामध्ये जेवढं काही आपल्याला सुंदर म्हणून दिसतंय ती सुंदरता सुद्धा त्या परमात्म्यानेच निर्माण केलेली आहे. फुलामध्ये जे सौंदर्य दिसतंय ती त्याने टाकलेली सुंदरता आहे. निसर्गामध्ये जी सुंदरता आहे ती सुद्धा त्या परमात्म्याने टाकलेली सुंदरता आहे. म्हणून तो परमात्मा खूप सुंदर दिसतोय. आणि त्या परमात्म्याचं सौंदर्य, त्या मथुरेतल्या नर नारी बालक सगळे काही परमात्म्याला डोळे भरून पाहतात की आजपर्यंत एवढं सौंदर्य आम्ही मथुरेमध्ये पाहिलंच नाही, अनुभवलंच नाही. जेवढा हा सुंदर दिसतो तेवढाच तो शक्तिमान सुद्धा आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे. त्याच्या सामर्थ्याच्या कथा सुद्धा मथुरेतल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की याला मारण्यासाठी पूतना गेली, ती सुद्धा परत आली नाही. याला मारण्यासाठी कंसाने आजपर्यंत बरेच राक्षस पाठवले, त्यातला एकही राक्षस परत आला नाही. हा दिसायला जेवढा सुंदर आहे, दिसायला जेवढा नाजूक आहे, कोमल आहे, तेवढाच तो शक्ती संपन्न आहे. जगाकडे जर आपण पाहिलं तर एखादा किंवा एखादी शक्ती संपन्न असेल तर त्याच्या ठिकाणी नाजूकता नसते, आणि एखादा नाजूकता कोमलता असेल तर त्याच्या ठिकाणी शक्ती नसते. परमात्म्याकडे दोन्ही आहे. तो शक्ती संपन्न सुद्धा आहे आणि सौंदर्य संपन्न सुद्धा आहे. पंढरपुरातली कथा सांगितली जाते. काय नाव येते वेश्येचं? कानोपात्र. कानोपात्रेला वाटायचे की नाही मी खूप सुंदर आहे, माझ्यापेक्षा सुंदर या जगात कुणीच नाही. वारकरी संतांची ज्यावेळेला तिची आणि वारकरी संतांची भेट झाली, तिला सांगितलं अगं तुझ्या ठिकाणी जे सौंदर्य आहे ते सौंदर्य सुद्धा त्या परमात्म्याच्या सौंदर्याच्या पायाच्या धुळीची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. अगं तुझ्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने सौंदर्य संपन्न आहे आणि तुझ्या ठिकाणी सौंदर्य आहे पण शक्ती नाहीये. त्याच्याकडे सौंदर्य सुद्धा आहे आणि शक्ती सुद्धा आहे. असं सांगितलं जातं की सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य आहे आणि स्त्रीचं सौंदर्य हे सामर्थ्य आहे. ती कानोपात्रा म्हणते असू शकत नाही, तो माझ्यापेक्षा सुंदर असू शकत नाही, माझ्यापेक्षा सुंदर नाहीच आहे कुणी. त्याची सुंदरता मला पाहायची आहे, त्याच्या ठिकाणी नाजूकता आहे की नाही ते पाहायची आहे, त्याच्या ठिकाणी शक्ती संपन्नता आहे की नाही ते पाहायचंय. म्हणून ती कानोपात्रा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आहे. आणि वारकरी संत आपल्याला सांगतात की नाही हा सुंदर आहे, नाजूक आहे, कोमल आहे, शक्ती संपन्न आहे, याचा थोडा अनुभव पण घेतला पाहिजे. म्हणून ती कानोपात्रा भगवंताच्या पायाला बोटाने स्पर्श करते की हा याचे पाय नाजूक आहे का, कोमल आहे का.
पाहण्यासाठी बोटाने टच स्पर्श करते आणि तिच्या बोटाचा भगवंताच्या पायावरती निशाण पडतो. बोट पायामध्ये आतमध्ये रुतल्या जातं. मग तिचा विश्वास होतो की नाही, आपलं सौंदर्य याच्या सौंदर्यापुढे काहीच नाही. आपल्या ठिकाणची नाजूकता याच्या ठिकाणी तीच नाजूकता हजारो पटीने अधिक आहे. आणि याच्या ठिकाणी जी शक्ती आहे तिच्यातला 1% सुद्धा आपल्या ठिकाणी नाही. मग ती कानोपात्रा परमात्म्याची भक्त होऊन जाते, मंदिरामध्येच राहते, नामस्मरण करते आणि त्याच ठिकाणी आपला देह सोडते. आणि तिने ज्या ठिकाणी देह सोडला त्या ठिकाणी एक वृक्ष निर्माण झालेला आहे. त्या वृक्षाचं दर्शन घेऊनच मग आपण पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातो. म्हणून परमात्माच एकमेव सर्वसंपन्न आहे की त्याच्या ठिकाणी शक्ती सुद्धा आहे, त्याच्या ठिकाणी सौंदर्य सुद्धा आहे आणि त्याच्या ठिकाणी सामर्थ्य सुद्धा आहे. संसारामध्ये काहीकडे सामर्थ्य असतं तर सौंदर्य नसतं, काहीकडे सौंदर्य असतं तर सामर्थ्य नसतं, काहीकडे सौंदर्यही नसतं आणि सामर्थ्यही नसतं. सौंदर्यही आहे आणि सामर्थ्यही आहे असं फक्त एक पात्र आहे, ते म्हणजे परमात्मा. की तो जेवढा सौंदर्यवान आहे तेवढाच सामर्थ्यवान आहे. तो एवढा सामर्थ्यवान आहे की त्याच्या सामर्थ्यानेच रोज सूर्याचा उदय होतो, सूर्याचा रोज अस्त होतो. पृथ्वी सुद्धा संपूर्ण जगाचं धारण करते त्याच्या सामर्थ्याने. समुद्र सुद्धा आपली मर्यादा, आपली जागा सोडत नाही त्याच्या सामर्थ्याने. वायू रात्रंदिवस वाहतो त्याच्या सामर्थ्याने. यमधर्म आपलं सर्व काही कार्य व्यवस्थित करतो त्याच्या सामर्थ्याने. ज्ञानोबरायांच्या तशा अर्थाच्या उभ्या आहेत. पृथ्वी भूते व्हावी हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. मियाची नेमिला साता, काळू ग्रासित से भूता. आणि ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. म्हणून तो परमात्मा सामर्थ्य संपन्न नाहीये आणि सौंदर्य संपन्न नाहीये. जगाकडे पाहिलं तर काही ठिकाणी सामर्थ्य असतं, काही ठिकाणी सौंदर्य असतं. दोन्हींचा मेळ फक्त परमात्म्याकडे. आणि परमात्मा ते सुंदर असं रूप धारण करून मथुरेच्या राजमार्गाने चालत असताना सगळ्या त्या मथुरेच्या नरनारी आपल्या घरावरती उभं राहून, आपल्या दारामध्ये उभं राहून परमात्म्याला पाहत असतात, परमात्म्याचं सौंदर्य निहाळत असतात, डोळ्यातून अंतःकरणामध्ये साठवत असतात. बलरामजी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा कंसाच्या राजदरबाराकडे प्रस्थान करतात. राजदरबारामध्ये आल्यानंतर कंसाच्या आज्ञेवरून भगवान परमात्मा आणि बलरामाला त्या ठिकाणी जे मुष्टियुद्ध ठेवलेलं असतं ते मुष्टियुद्ध पाहण्यासाठी घेऊन जाण्यात येतं. मुष्टियुद्ध म्हणजे कुस्ती. ह्या आता मथुरेपर्यंत आलेला आहे आणि मथुरेमध्ये आल्यानंतर आपल्या राज्यामध्ये आलेला आहे, आपल्या गावामध्ये आलेला आहे. आता याचा नाश आपल्याला करता येईल हा उद्देश मनामध्ये ठेवून कंस भगवंताला आणि बलरामाला त्या मुष्टियुद्धाच्या प्रांगणामध्ये जाण्यासाठी सांगतात. आणि परमात्मा सुद्धा विचार करतात की शत्रू जर आपल्या गावामध्ये आला आणि मग त्याला मारलं त्याच्यात मोठे पण काय आहे. शत्रू आपल्या गावामध्ये आला आणि मग आपण त्याला मारलं याच्यामध्ये मोठे पण काय. शत्रूच्या गावामध्ये जाऊन शत्रूला मारणं याच्यामध्ये मोठे पण आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांनी सुद्धा शत्रुत्व स्वीकारलेल्या रावणाला भारतामध्ये नाही लंकेमध्ये जाऊन मारलं. मोठेपणा त्याच्यात आहे की शत्रूच्या गावामध्ये जाऊन, नाही तर अपने गली में तो हर कोई शेर होता है, अपने गली में हर कोई कुत्ता शेर होता है. आणि मग त्या मथुरेचं जे काही प्रसिद्ध मुष्टी मैदान आहे त्या मैदानामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा, बलराम दादा आणि सर्व मुष्टी युद्ध करणारे सर्व पैलवान त्या आखाड्यामध्ये जमा होते. आखाड्यामध्ये जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी कंसाला सुद्धा राजा म्हणून राजाला शोभेल असं उच्च आसनावरती कंस विराजमान होतो. त्या मैदानामध्ये अशी लाल लाल माती टाकलेली असते.
सगळे मथुरेतले नरनारी त्या मैदानावरती जमा होतात मुष्टियुद्ध पाहण्याकरिता. मुष्टियुद्ध म्हणजे सामर्थ्याचं प्रदर्शन आहे. पहिलवानकी म्हणजे सामर्थ्याचं प्रदर्शन आहे. तिथं माझ्यासारख्याच काम आहे का? तिथं कमीत कमी आकाश महाराजासारखे तरी. मग त्या ठिकाणी त्या मथुरेच्या मुष्टियुद्धाच्या मैदानावरती जिकडे तिकडे लाल माती टाकलेली आहे. मथुरेतल्या नरनारींना पाहण्यासाठी असं छान आसन व्यवस्था केलेली आहे. सगळे मथुरेतले नरनारी त्या ठिकाणी उपस्थित होतात, आसनस्थ होतात. कंस सुद्धा आपल्या राजसिंहासनावर ते आरूढ होतो. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी त्या मुष्टियुद्धाच्या मैदानावरती उपस्थित झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णावरती बलरामावरती तुटून पडण्यासाठी त्या कंसाने पाळलेले आजपर्यंत ज्यांना फक्त कंसाला मारण्यासाठी तो सांभाळत होता, खाऊ पिऊ घालत होता, ज्यांना राजकोषातून सांभाळत होता, ज्यांचा सर्व खर्च राजकोषातून व्हायचा, की माझ्या सामर्थ्याने जर मी यांना मारू शकत नसेल तर किमान मी सांभाळलेले मुष्टी आणि चाणूर नावाचे राक्षस तरी दोघं मिळून कंसात कृष्णाला संपवले. हा विचार मनामध्ये आणून कंस राजसिंहासनावर आरूढ झाला. मथुरेतली सर्व प्रजा त्या ठिकाणी उपस्थित आहे. ती प्रजा मनामध्ये व्याकुळ होते का रे हा कृष्ण तर दिसायला खूप सुंदर आहे, खूप नाजूक आहे, आणि हा कंस बघा किती अत्याचारी आहे. मुष्टी आणि चाणूर राक्षसासारखे या पैलवानांचं युद्ध मुष्टियुद्ध यांच्यासोबत घडून आणतो. कंस आरूढ झाल्यानंतर त्या ठिकाणी नगारे वाजू लागले, ढोल ताशे वाजू लागले, मुष्टियुद्धाचं वातावरण निर्माण झालं. आणि त्या मुष्टियुद्धाच्या मैदानामध्ये कंसाने पाळलेले मुष्टी आणि चाणूर नावाचे राक्षस पहिलवान त्या आखाड्यामध्ये उतरतात. पण जो सामर्थ्य संपन्न आहे, शक्तिशाली आहे, जगाचा नाश करण्याचं सुद्धा सामर्थ्य ज्याच्यामध्ये, त्याला मुष्टी आणि चाणूरचा नाश करण्यासाठी किती वेळ लागतो. त्या मुष्टियुद्धाच्या मैदानामध्ये ढोल ताशे नगारे मोठमोठ्याने वाजू लागले. मुष्टी आणि चाणूर नावाचे दैत्य आपल्या जंगात थापटू लागले, आपले दंड ठोकू लागले आणि भगवान श्रीकृष्णाला आवाहन करू लागले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आवाहन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा आणि बलराम दादा त्या युद्ध मैदानावरती आक्रमण करतात. मुष्टी आणि चाणूरवर तुटून पडतात. भगवंताच्या पुढे त्यांचा निभाव जास्त काळ लागत नाही. भगवान परमात्मा त्या मुष्टी आणि चाणूर नावाच्या दैत्यांचा उद्धार करतात. मुष्टी आणि चाणूर सारखे दैत्य या बालकृष्णाने मारले. हे त्या कंसाने स्वतः आपल्या डोळ्याने पाहिले. आणि डोळ्याने पाहिल्यानंतर आता काही हा कृष्ण आपल्याला आवरणार नाही. आता जर आपण इथून पळ काढला तरच आपण वाचू शकतो. जर इतक्या दिवस यांना तूप लोणी खाऊ घातलेले मुष्टी चाणूर, जे रात्रंदिवस फक्त ज्यांना व्यायाम करण्याचंच काम होतं, जे रात्रंदिवस फक्त कुस्त्याच खेळायचे, या मुष्टी चाणूर सारख्या पैलवानांना जर हा काही सेकंदामध्ये धुळीला मिळवत असेल तर मी याच्या पुढे कसा टिकेल. म्हणून कंस पळून जाण्याच्या विचारात होता. तेवढ्याच वेळामध्ये परमात्म्याने सुद्धा निरीक्षण केलं की नाही, कंसाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे, कंस घाबरलेला आहे, आता इथून तो पळून जाऊ शकतो. म्हणून परमात्मा सुद्धा त्या मुष्टियुद्धातून उडी मारतात आणि राजसिंहासनावरती येऊन कंसाला राजसिंहासनावरती उचलून पुन्हा त्याच्यासोबत खाली मैदानावर उडी मारतात. खाली कंस पडलेला आहे आणि परमात्म्याने आपली सर्व शक्ती एकवटली त्याच्या अंगावरती. जशी परमात्म्याने त्याच्या अंगावरती उडी मारली तसा तो कंस तत्क्षणी मरण पावला. की तो एवढा सामर्थ्य संपन्न आहे, एवढा सामर्थ्य संपन्न आहे की त्याच्या एवढं सामर्थ्य भीमामध्ये सुद्धा नाही आणि हनुमानजी मध्ये सुद्धा नाही. या दोघांना सुद्धा सामर्थ्य देणारा तो परमात्मा. भीमाचं सामर्थ्य सांगताना महाभारत सांगतं की 100 हत्तींचं बळ एकट्या भीमामध्ये होतं. आणि अशा भीमाला सुद्धा सामर्थ्य देणारा सामर्थ्यवान तो परमात्मा. आणि अशा सामर्थ्यवान असणाऱ्या परमात्म्याने एवढ्या उच्च सिंहासनावरून कंसाच्या अंगावर उडी मारल्यानंतर कंस नावाला सुद्धा शिल्लक मथुरेत आल्यानंतर प्रभूने मुष्टी चाणूर या 2 दैत्यांचा नाश केला. कंसाचा सुद्धा उद्धार केला. कंसाचा उद्धार केला म्हणजे कंसाला आपल्या स्वरूपामध्ये मिळवलं.
मी बऱ्याच वेळेस बोलून येतोय की शत्रुत्वाने सुद्धा परमात्म्याची भक्ती होते. आणि कंसाने जी भक्ती केली ती शत्रुत्वाची भक्ती आहे. रावणाने जी भक्ती केली ती शत्रुत्वाची भक्ती आहे, की आपल्या संपूर्ण राक्षस कुलाचा उद्धार करण्यासाठी. त्यांना जे मागच्या जन्मामध्ये श्राप मिळालेला होता की आमचा आता उद्धार कसा होईल, त्यावेळेला भगवंताने सांगितलं तुम्हाला जर उद्धार करून घ्यायचा असेल आणि भक्तीच्या माध्यमातून जर उद्धार करायचा असेल तर अनेक जन्म घेऊन भक्ती करावी लागेल. आणि जर शत्रुत्व करून उद्धार करायचा असेल तर फक्त 3 जन्मात तुमचा उद्धार होईल. कोणता काय म्हणते कोणता सौदा फायद्याचा आहे? अनेक जन्म भक्ती करणं हा सौदा फायद्याचा पडेल का 3 जन्मामध्ये भक्ती शत्रुत्व करून उद्धार करणं कोणता सौदा फायद्याचा आहे? 3 जन्माचा सौदा. तो तुमच्या माझ्या सारखाच हुशार होता. त्याने सांगितलं अरे अनेक जन्म घेईल, कोण रिकाम आहे त्याच्यासाठी? जन्म मृत्यू म्हणजे काय सोपं आहे का? आईच्या गर्भामध्ये राहणं म्हणजे काय सोपं आहे काय? तिथं काय एसी लावलेला असतो काय? आणि तिथं काय असं सरळ बसता येतं का? सरळ उभा राहता येतं का? नाही. तिथं खाली मुंडकं आणि वर पाय. तिथं का स्वच्छता आहे का? काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यात असे. काय सांगू गर्भीच्या यातना? अरे गर्भाचं दुःख खूप मोठं आहे आणि एवढ्या गर्भवास कोण सहन करीन? त्यापेक्षा बरं 3 जन्म घेतो, तुझ्याशी शत्रुत्व करतो आणि मुक्त होतो. गर्भवासाचं दुःख शास्त्राने वर्णन करत असताना ते जर सर्व दुःख जर आपण ऐकलं तर आपल्या वाचलं आणि त्याचं चिंतन मनन केलं तर माणूस एवढा भक्तीला लागतो की त्याला आता अशी इच्छा होते की पुन्हा गर्भामध्ये यावं लागू नाही. त्या गर्भवासाचं दुःख अनुभवत असताना तो एकच परमात्म्याला विनंती करत असतो की परमात्मा एकदा या दुःखातून सोडव. एक वेळेला या दुःखातून मला सोडवलं की या दुःखाने गणे एक वेळ करे या दुःखाने गणे एक वेळ करे या दुःखाने गणे एक वेळ करे या दुःखाने तो गर्भामध्ये अटकलेला जीव, खाली मुंडकं वर पाय, चहूकडे मळमूत्राचा सांधा, आणि त्या ठिकाणी तो परमात्म्याला विनंती करत असतो की देवा एकदा या दुःखातून सोडव, संपूर्ण जीवनभर तुझं भजन करील. परमात्मा त्याचं ऐकतो. त्याचं म्हणजे तुमचं माझं ऐकतो तेव्हा, आणि त्याला 9 महिने 9 दिवसानंतर त्या गर्भवासातून मुक्त करतो. आणि मग तो हसू लागतो, खेळू लागतो, आपल्या नातेवाईकांना, आई बाबांना भेटत असतो. परमात्मा म्हणतो अरे तुम्हाला वचन दिलं होतं की गर्भवासातून मुक्त केल्यानंतर मी भजन करील, कर की भजन. मग ते रडू लागतं. ते रडत नसतं. तुम्हाला आम्हाला वाटतं ते रडत असतं, पण ते रडत नसतं. तो म्हणतो मी केव्हा म्हटलो असं, तेव्हा तेव्हा रडत, पण ते तेव्हा नाही म्हणत, ते म्हणतो केव्हा म्हटलो मी असं. मग ते
विचार करू लागतात की अरे अनेक जन्म घेऊन भक्ती करून उद्धार करून घेण्यापेक्षा गर्भवासाचं दुःख शास्त्राने सांगितलेलं आहे, आम्हाला माहिती आहे, त्यापेक्षा आम्ही 3च जन्म घेतो आणि तुझ्याशी शत्रुत्व करून मुक्त होतो. म्हणून त्यांचा पहिला जन्म आहे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप, त्यांचा दुसरा जन्म आहे रावण आणि कुंभकर्ण, आणि त्यांचा तिसरा जन्म आहे कंस आणि शिशुपाल आणि दंतवक्र. आणि त्यांच्या उद्धारासाठी परमात्म्याने हा अवतार धारण केलेला असतो. शिशुपालाचा उद्धार भगवान परमात्मा द्वारकेमध्ये गेल्यानंतर पांडवांच्या राजसूय यज्ञासाठी आले, तेव्हा त्या राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान मिळाला म्हणून शिशुपाल भगवंताचा अपमान करतो, त्यावेळेला परमात्मा त्याचा उद्धार करतो. म्हणून त्यांनी जो वरदान मागून घेतलं होतं की 3 जन्म आम्ही तुझी विरोधी भक्ती करू, शत्रुत्वाने भक्ती करू, म्हणून कंसाचा सुद्धा उद्धार आहे का शत्रुत्वाने भक्ती केली. मग कंसाचा उद्धार झाल्यानंतर आता जवाई मारला म्हटल्यावर सासरा गप बसेल का? जवाई मारला म्हटल्यावर सासरा गप बसणार नाही. आणि जरी सासरा गप बसला तर सासू त्याला गप बसून देईल का? सासूचा सगळ्यात जास्त जीव कोणात असतो? जवायात. इकडे बीड जिल्ह्यात म्हणे एक, नाकाचा मोती ठेवी गहाण आणि जवायाचा राखी मान. सगळ्यात जास्त जीव बायाचा जवायामध्ये राहतो. तुम्ही आम्ही ऐकलं असेल की 9 ग्रह आहेत, रवी, सूर्य, चंद्र, बुध, शुक्र, गुरु वगैरे जे काही 9 ग्रह आहेत आपण ऐकतो. भानु, शशी, भूमी, सुतो, बुधश्च, गुरुश्च, शुक्र, शनी, राहू, केतव, असे 9 ग्रह ऐकतो. परंतु शास्त्राने 10वा ग्रह सांगितला, तो म्हणजे जामाता दशमो ग्रह, जावई हा 10वा ग्रह लागलेला असतो माग. की ज्या ग्रहाला किती दिलं तरी त्याची शांती होत नाही, आणि किती दिलं तरी तो म्हणतो तुम्ही काय मला दिलं का? कोणाला दिलं? तुमच्या लेकीला दिलं. आता आपले जवायाला मारलं, आपल्या 2 लेकी विधवा झाल्या, आणि याचा राग अनावर झाला. कुणाचा? जरासंधाचा. कंसाच्या 2 पत्न्या होत्या, आस्ती आणि प्राप्ती, आणि या आस्ती आणि प्राप्तीचे वडील जरासंध. आपल्या 2 मुलीला याने विधवा केलं, आणि 2 मुलींच्या पोटी वैधव्य आणणारा जो कृष्ण आहे, जो द्वारकेतला एक गवळी आहे, साधं गवळ्याचं पोरग आहे, आणि एका साधं गवळ्याचं पोरग राजाच्या जवळला आणि राजा असणाऱ्या कंसाला मारतो, माझ्या 2 मुलींना विधवा करतो, त्यांना वैधव्याचं दुःख भोगायला लावतो. हे ऐकल्यानंतर, हे कळाल्यानंतर जरासंधाची सुद्धा तळपायची आग मस्तकाला जाते. तो आपलं सर्व शत्रू घेऊन सर्व सैन्यानिशी भगवान श्रीकृष्णावरती आक्रमण करू लागतो. जरासंधाचं आक्रमण भगवान बऱ्याच वेळेला मागे ढकलतात. जरासंधाचा बऱ्याच वेळेला पराभव होतो. 16 वेळेला जरासंधाचा पराभव होतो. जरासंध प्रत्येक वेळेला नवीन सैन्य, नवीन उमेदीचं सैन्य घेऊन यायचा आणि भगवान कृष्णावरती आक्रमण करायचा. परंतु प्रत्येक वेळेला जरासंध पराजित आणि पराभूत होऊन पुन्हा आपल्या राज्याला, मगध देशाला यायचा. आणि आता आपल्याच्याने श्रीकृष्ण आटोपत नाही, श्रीकृष्णाला पराभूत करणं आपल्याला शक्य होत नाही. हे कळल्यानंतर आपल्या सैन्यानिशी किंवा आपण स्वतः फक्त आपल्या सैन्याच्या बळावर श्रीकृष्णाचा पराभव करू शकत नाही. मग त्या जरासंधाने त्याचा जो मित्र होता कालयवन, त्या कालयवनाला सुद्धा मदतीला घेतलं. मग कालयवनाला मदतीला घेतलं. एका बाजूने कालयवन आक्रमण करतो, एका बाजूने जरासंध आक्रमण करतो. आणि अशा वेळेला आपल्या सोबत असणारी जी काही मथुरेतली जे लोक आहेत, मथुरेतले जे वास्तव्यास असणारी नरनारी भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत, त्यांना सुद्धा त्या आक्रमणाचा तडाखा भोगावा लागतो. की अगोदरच त्यांची इच्छा होती की कंस हा दुष्ट आहे, कंस हा अत्याचारी आहे, अन्यायी आहे, याला राज्यावरून हटवलं पाहिजे. हा इतका लोभी आहे, इतका लालची की याने राज्याच्या लोभापोटी स्वतःच्या वडिलांना कारागृहामध्ये डांबवलं. याचा कुणीतरी नाश केला पाहिजे आणि या मथुरेमध्ये चांगलं राज्य आलं पाहिजे.
आणि त्या प्रजेची इच्छा भगवान श्रीकृष्णाने पूर्ण केली. आता ते सगळे भगवान श्रीकृष्णाचे भक्त झाले, भगवान श्रीकृष्णाची पूजा करू लागतात. परंतु त्यांच्यावर जरासंधाचं आणि कालयवनाचं आक्रमण होत आहे. भगवान विचार करतात की दोन्ही बाजूने जर आक्रमण झालं तर मी माझ्या भक्तांना रक्षण करू की त्या शत्रूशी लढू. जर मी जरासंधासोबत लढत असेल आणि इकडून जर कालयवनाने मथुरेवरती आक्रमण केलं तर मथुरेतल्या भक्तांचं काय. आणि नरदेहामध्ये म्हणजे भगवान परमात्मा पृथ्वी तलावरती लीला करतायत. म्हणून मानवाला सुद्धा हा संदेश आहे की अनेक बाजूने जर आक्रमण होत असेल तर त्या ठिकाणून पलायन केलेलं चांगलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घेतला आणि आग्र्याच्या कैदेमध्ये असताना छत्रपती शिवरायाने तिथून पळ काढला की आपली प्रजा सुरक्षित ठेवणं सर्वप्रथम आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सुद्धा आपल्या मथुरेतल्या भक्तांना, बालगोपाळांना, जे आपले प्रेम करतात, आपली भक्ती करतात, आपल्याला सर्वस्व ज्यांनी समर्पित केले, यांना सुखरूप ठेवायचं असेल तर आता इथून पलायन केलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा देवतांचा जो इंजिनियर आहे त्याचं नाव आहे विश्वकर्मा, त्या विश्वकर्माला आज्ञा दिली आणि सांगितलं की माझे भक्त सुखरूप राहू शकतील असं समुद्रामध्ये एक नगर निर्माण कर. त्या विश्वकर्माने भगवंताच्या आज्ञेवरून समुद्रामध्ये द्वारकापुरीचं निर्माण केलं. संपूर्ण अशी द्वारका नगरी सुवर्णाची निर्माण केली. त्या द्वारका नगरीचं सौंदर्य पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा खुश होतात. एवढी सुंदर अशी द्वारका नगरी विश्वकर्म्याने बनवली. ती पण समुद्रामध्ये बनवली, म्हणजे जे सुंदर सुद्धा आहे आणि सुरक्षित सुद्धा आहे. त्या द्वारका नगरीचं वैशिष्ट्य की ती पहिली गोष्ट म्हणजे सोन्याची आहे, दुसरी गोष्ट म्हणजे सुंदर आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुरक्षित आहे. मथुरेतल्या सर्व आपल्या भक्तांना, नरनारींना घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारिकेमध्ये राहायला जातात. द्वारिकेमध्ये राहायला गेल्यानंतर तिथं भगवंताचं राज्य, सगळं काही भगवंताच्या राज्यामध्ये आनंदाने राहू लागतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती करतात, त्याच्या नामाचा उच्चार करतात, नामाचा जयघोष करतात. द्वारिकापुरीमध्ये भगवान परमात्मा जरासंधापासून सुद्धा सुरक्षित आहे, भगवंताचे भक्त कालयवनापासून सुद्धा सुरक्षित आहे. आणि मग त्या ठिकाणी द्वारकापुरीमध्ये भगवंत आणि भगवंताचे भक्त मोठ्या आनंदाने राहू लागतात. नित्य भजन आहे, नित्य सत्संग आहे. द्वारकापुरी आनंदाने तुडुंब भरलेली आहे. भगवंताची कीर्ती जिकडे तिकडे पसरू लागली की गोकुळातला तोच गवळ्याचा पोरगा, तोच बालकृष्ण की जो मथुरेमध्ये येऊन त्याने कंसाचा नायनाट केला, मुष्टी आणि चाणूर राक्षसांना संपवलं, तोच श्रीकृष्ण आज द्वारकेमध्ये राहतोय. त्याची द्वारका नगरी जणू सोन्याची आहे सांगतात. ती द्वारका नगरी समुद्राचा चहूकडून वेढा आहे, खूप सुरक्षित आहे. ही त्या भगवंताच्या राज्याची कीर्ती पूर्ण पृथ्वीवरती पसरली. त्या भगवान परमात्म्याची सुद्धा कीर्ती सगळीकडे पसरली. द्वारकी नगरीची सुद्धा कीर्ती जो तो वर्णन करू लागला. कुणी सांगताय ती द्वारका नगरी सोन्याची आहे, खूप सुंदर आहे, ती द्वारका नगरी खूप सुरक्षित आहे. कुणी सांगताय ती द्वारकापुरीचा जो राजा आहे तो द्वारकापुरीपेक्षाही सुंदर आहे. सोनं सुद्धा त्याच्या पुढे फिकं पडेल एवढं त्याचं सौंदर्य आहे. त्याच्या सौंदर्याचं वर्णनच कुणी करू शकत नाही. तो जेवढा सौंदर्यवान आहे तेवढाच तो गुणवान सुद्धा आहे, तेवढाच तो सामर्थ्यवान सुद्धा आहे. अशी कीर्ती भगवान परमात्म्याची जिकडे तिकडे पसरू लागली. ही कीर्ती ऐकल्यानंतर बऱ्याच जणांचा विश्वास व्हायचा की ज्या अर्थी त्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, ज्या अर्थी त्याच्या ठिकाणी सौंदर्य आहे, ज्या अर्थी त्याच्या ठिकाणी गुण आहे, त्या अर्थी तो कोणी साधा माणूस नसला पाहिजे. कारण की हे तीन दैवी गुण मनुष्याच्या ठिकाणी पाहायला मिळतच नाही. सौंदर्य, सामर्थ्य आणि गुणवान. सौंदर्य असेल तर गुण नसतं, गुण असेल तर सौंदर्य नसतं. नाही तर काही जणी नुसत्यात मला पान इथल्या नाही बरं का, तिथं आम्हाला आणखी 2 दिवस आहे. मला पान फुलवा, दिसायलाच नाटता थट्टा, नुसतंच मेकअप करण्यात एक्सपर्ट. चहा करायची असली की मग चहा, आत्याबाई चहात साखर टाकते का नमक टाकते. एका बाईला तर साहित्य खूप सुशिक्षित होती, नवीन लग्न झालं, त्याने त्याच्या मित्राला आनंदाने बोलवलं. अरे
माझं नवीन लग्न झालं, तुम्ही येऊ शकले नाही, परदेशामध्ये होतात. चला आता आले जे भारतामध्ये सुट्ट्या काढून, तर माझ्या घरी उन्हाळ्याचे दिवस आहे, योगायोगाने आमरसाचे दिवस चालू आहे, आमरस खायला या. आले व त्याच्या इथं सगळे आमरस खायला मित्र. त्याने बाजारातून चांगले हापूसचे 5 किलो आंबे आणले. बायकोला सांगितलं आमरस बनव. तिने सुद्धा सगळ्या आंब्यांचा रस बनवला. कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये जिरे मोहरी टाकले, त्याच्यात हळद मीठ मिरची टाकलं आणि सगळा तो आमरस कढईमध्ये टाकला. कढईला त्या आमरसाला फोडणी दिली. त्याचे मित्र बैठकीमध्ये बसलेले आहेत. ते विचार अगोदर ती मित्र आल्यानंतर ती पाणी घेऊन आली, चहा घेऊन आली. त्यांनी पाहिलं वा आपली वहिनी सुंदर आहे, जेवढी ही सुंदर आहे तेवढा स्वयंपाक सुद्धा सुंदर करेल. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग जेवायची, स्वयंपाक झाला विचारलं का? हो झाला स्वयंपाक, घ्या बसून जेवायला. जेवायला बसले, सगळ्यांनी हात धुतले, ताटं वाढल्या गेली, आसन टाकल्या गेले, जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर वा आमरस हापूस आंब्याचा रस आहे म्हटल्यावर खूप सुंदर असणार. एवढ्या सुंदर वहिनीने स्वयंपाक केला म्हटल्यावर हापूस आंब्याचा रस आहे, ते पण खूप सुंदर असणार. त्यांनी पोळीचा तुकडा तोडला, आमरसामध्ये बुडवला आणि खाऊन पाहतो तो कसा तिखट लागायला. का? आमरसाला फोडणी दिली. सौंदर्य पण गुण नाही. सौंदर्य, गुण आणि सामर्थ्याचा संगम म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. आणि याच्यातलं काहीकडे थोडं असतं आणि थोडं नसतं. भगवान परमात्म्याच्या सौंदर्याची, सामर्थ्याची, गुणाची सर्वत्र जिकडे तिकडे चर्चा पसरू लागली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. भगवंताच्या गुणांची चर्चा जिकडे तिकडे पसरू लागली. आणि जगामध्ये कीर्ती सुद्धा त्याचीच होती, गुणवानाची. दुर्गुणावाल्याची कधीच कीर्ती होत नाही. दुर्गुणांची कोणी स्तुती करत नाही, दुर्गुणा असणाऱ्याची कोणी कीर्ती करत नाही. गुणवानाची कीर्ती होत असते. जरी एक पिणारा जरी असला, पिणारा म्हणजे मद्यपान करणारा, त्याला शहरामध्ये इंग्लिश भाषेमध्ये ड्रिंक करणारा म्हणते. पेताड नाही म्हणत, त्याला शुद्ध भाषेत काय शब्द आहे? ड्रिंक करणारा म्हणते. आमच्या इकडे त्याला पेताड म्हणते, बेवडा. सांगायचं काय होतं तेच विसरलं. असं भगवान श्रीकृष्णाचं सामर्थ्य, सौंदर्य ऐकून जिकडे तिकडे, हा मला सांगायचं हे होतं शाबास, की पिणारे जरी असले आणि एखादा जर खूप जास्त पिला, आता पिणं हा गुण आहे का दुर्गुण आहे? दुर्गुण आहे, वाईट गुण आहे. तो पिणाऱ्यांना सुद्धा माहिती आहे. मग जर एखाद्याने खूपच पिली तर त्याला जर ती खूप चढली तर तो रस्त्याने चालताना ह्या कडेचा त्या कडेला, त्याला 12 फुटाचा रस्ता कमी पडतो. आणि मग रस्त्याच्या कडेला आला आणि त्याचा तोल गेला की रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नालीत तो पडतो. तो नालीत पडलाय आणि त्याच्या पाठीमागून त्याचे 2-4 मित्र आलेले होते. त्याचे मित्र सुद्धा कसे होते? प्यालेलेच होते. ते म्हणते अरे फार तसं पडलं, अरे आपण भेद नाही घ्या, पण एवढे बी असते का? पण एवढे होत असत. माहिती त्यांना पिणं हा दुर्गुण आहे, पण तरी सुद्धा सुटत. दुर्गुणी लोक सुद्धा दुर्गुण्याची स्तुती करत नाही. ते म्हणते अरे पिणं आपण काय पेत नाही का, पण एवढी पेत असते का नालीत पडेपर्यंत? पिणारा सुद्धा पिणाराची स्तुती करत, न पिणारा तर करतच नाही, पण पिणाऱ्यांनी तरी करायला पाहिजे होती कमीत कमी, ते सुद्धा करत नाही. जगात दुर्गुणाची कधी स्तुती होत नाही. जगात हमेशा नेहमी पूजा होते, स्तुती होते, ती सद्गुणांची. म्हणून भगवान परमात्म्याचे जे गुण आहेत, त्याचे गुण म्हणजे किती अथांग सागरासारखे त्याचे गुण आहेत. आणि त्याच्या गुणांची कीर्ती दही दिशांमध्ये पसरली. आणि त्या परमात्म्याच्या सौंदर्याची, सामर्थ्याची, गुणांची कीर्ती जिकडे तिकडे पसरल्यानंतर त्याच्या कीर्तीचा सुगंध विदर्भामध्ये असणाऱ्या भीष्मक राज्याच्या मुलीच्या कानावर सुद्धा ती कीर्ती पडते.
विदर्भामध्ये जो भीष्मक नावाचा राजा आहे, त्या राज्याची एक कन्या आहे, त्या कन्येचं नाव आहे रुक्मिणी. तिच्या कानावरती सुद्धा ही स्तुती पडते, ही गुणस्तुती पडते की कुणीतरी द्वारकेमध्ये समुद्रामध्ये असलेली सुवर्णाची नगरी आहे द्वारिका, त्या द्वारकेचा राजा आहे म्हणे श्रीकृष्ण, की जो की अगोदर गोकुळामध्ये राहत होता, गायी सांभाळत होता. गोपाळांनी त्याच्यावर खूप प्रेम केलं, त्याने सुद्धा सगळ्यावरती खूप प्रेम केलं. तोच नंतर जणू मथुरेमध्ये आला, त्याने कंस, मुष्टिक, चाणूर या राक्षसांचा उद्धार केला, पुतनेचा नाश केला आणि तोच आता द्वारकापुरीमध्ये राज्य करतोय. ही सगळी गुणस्तुती, हे सगळं गुणानुवाद ऐकल्यानंतर रुक्मिणी मातेच्या अंतःकरणामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याविषयी प्रेम निर्माण होतं. शास्त्र सांगते की विवाहाच्या वेळेला कोण काय पाहत असतं किंवा कुणी काय पाहावं. कन्यावरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम. कन्यावरयते रूपम, जमायच्या वेळेला मुलगी काय पाहते? रूप पाहते, म्हणजे सौंदर्य पाहते. तुमच्या वेळेस तर नाही सांगत मी, ते आत्ताच सांगतो. त्यावेळेला जणू पाहतच नव्हती. मग पाहायला गेले का म्हणजे 20-30 वर्षापूर्वीच सांगलं ते, असं भीतीकडे तोंड करून बसायचं. म्हणून कन्यावर येते रूपम, कन्या रूप पाहते म्हणजे सौंदर्य पाहते. माता वित्तम, आई पाहते याचं बँक बॅलन्स किती, याच्याकडे किती प्रॉपर्टी आहे. त्या मुलीचे वडील काय पाहतात? पिता श्रुतम, हा किती शिकलेला आहे, याच्याकडे काय गुण आहे, काय स्किल आहे. आणि लग्नाला आलेले बाकीचे जण मिष्टान्न मितरी जना, लग्नात खायला काय आहे. तसं भगवंताचं सौंदर्य, भगवंताचे गुण ऐकल्यानंतर रुक्मिणी मातेच्या अंतःकरणामध्ये भगवंताला पती रूपाने प्राप्त करून घेण्याची इच्छा निर्माण होते. मग आता आपण आहोत विदर्भामध्ये आणि तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठे? द्वारकेमध्ये. बरं, आता त्याला फोन लावता, त्याचा नंबर पण नाही. मग त्याच्याशी संपर्क करायचा कसा? मग रुक्मिणी मातेने घेतला एक कागद, घेतला पेन आणि लिहायला सुरू केलं. त्याला तुमच्या भाषेमध्ये लव्ह लेटर म्हणते. पण रुक्मिणी मातेने भगवंताला पत्र लिहायला सुरुवात केली. पत्र लिहिलं, आपली इच्छा भगवंताची अगोदर स्तुती केली आणि भगवंताची स्तुती केल्यानंतर स्वतःची इच्छा त्या पत्रामध्ये व्यक्त केली आणि ते पत्र सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हातामध्ये सुपवलं. कारण रुक्मिणी माता म्हणजे एक भक्त आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे भगवान आहे आणि भक्त आणि भगवान यांच्यामध्ये गुरु असावा लागतो आणि तो गुरु म्हणजे सुदेव ब्राह्मण आहे. गुरुशिवाय भगवंतापर्यंत पोहोचताच येत नाही. भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा राजमार्ग म्हणजे गुरु आहे. आणि जो मनाने भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, आणि जो गुरुच्या मार्गाने जातो तो भगवंतापर्यंत पोहोचतो. म्हणून रुक्मिणी माता रूपी भक्ताला भगवान श्रीकृष्णापर्यंत पोहोचायचं असेल तर मध्ये सुदेव नावाचे ब्राह्मण गुरु म्हणून लागतात. मग रुक्मिणी माता ते पत्र सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हाती सुपूर्द करतात. सुदेव ब्राह्मण विचार करतात की यांना 6व्या दिवसाची कथा लवकर संपवायची होती 5 वाजता, म्हणून आपल्याला द्वारकेला लवकर जावं लागेल. म्हणून सुदेव नावाची ब्राह्मण देवता रुक्मिणी मातेचं पत्र घेऊन भगवान श्रीकृष्णाकडे द्वारकेकडे प्रवास सुरू करतात. जरी रुक्मिणी मातेने भगवंताचे गुणानुवाद श्रवण करून भगवंताला पती रूपाने प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल, इच्छा व्यक्त केली असेल, तरी सुद्धा रुक्मिणी मातेची इच्छा काही चुकीची नाही. कारण भगवान श्रीकृष्णासारखा वर या जगामध्ये शोधून सापडणार नाही. मग अशीच एक काही जण म्हणत असतील, पप्पा पप्पा तुम्ही मला कसं काय अडवता? तुम्ही कथा ऐकून आले ना, रुक्मिणी नव्हतं का पत्र पाठवलं देवाला? मग मी केलं म्हणून काय बिघडलं? बिघडलं काही नाही, फक्त तो समोरचा श्रीकृष्णासारखा असावा, त्याच्यासारखा गुणवान असावा, त्याच्यासारखा ज्ञानवान असावा, त्याच्यासारखा सौंदर्यवान असावा, त्याच्यासारखा सामर्थ्यवान असावा. परंतु त्या वयामध्ये बाकीचं काहीच पाहिलं जात नाही, फक्त चेहरा पाहिला जातो. रुक्मिणी मातेचं पत्र घेऊन सुदेव ब्राह्मण द्वारकेकडे प्रस्थान करतात.
द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या महलामध्ये आल्यानंतर सुदैव ब्राह्मण देवता ते पत्र भगवान श्रीकृष्णाकडे समर्पित करतात आणि सांगतात की प्रभू, तुम्हाला हे पत्र मिळताच क्षणी निघावं लागणार आहे, कारण तिकडं जी तुमची आतुरतेने वाट पाहते तिच्या विवाहाची पूर्वतयारी तिकडं अगोदरच झालेली आहे. तिने जरी तुम्हाला हे पत्र लिहून आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली असली तरी सुद्धा तिथं तिच्या इच्छेनुसार होणार नाही, तिथं तिच्या इच्छे विरुद्ध होतंय, म्हणून तिने तुम्हाला पत्र पाठवलंय. तिथे मात्र तिच्यासोबत काही वेगळंच घडणार आहे जर तुम्ही वेळेवर गेला नाही तर. तिथं तिचा मोठा भाऊ आहे रुक्मी आणि राज्यामध्ये त्याची चालती असल्यामुळे त्याने त्याच्या बापाला सुद्धा तयार केलं, त्याच्या 4 भावांना सुद्धा तयार केलं आणि तिचं लग्न शिशुपाला सोबत लावायसाठी ठरवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, अरे शिशुपाल काय, तशी 100 शिशुपाल असू दे आणि संपूर्ण राज्य जरी त्या शिशुपालाच्या सोबतीला असलं तरी सुद्धा रुक्मिणीला मी स्वीकारेल, त्यात तीळ मात्र शंका आहे. प्रभू तिथं तो राजा आहे, राजपुत्र आहे शिशुपाल, तुम्हाला एकटा येऊन चालणार नाही, तुम्हाला सेना घेऊन यावं लागेल आणि सेना घेऊन जायचं म्हटल्यावर तुम्हाला द्वारकेतून विदर्भाला पोहोचायला खूप दिवस लागतील. प्रभू म्हणतात, अरे शिशुपालाकडे सेना असली तर माझ्याकडे सेनाच असली पाहिजे, अशी काही आवश्यकता नाही. शिशुपालाचा काय, कुणाचा सुद्धा नाश करायचा असेल तर मी एकटा सामर्थ्य संपन्न आहे. सेना असणं हे तर फक्त माझ्यासाठी निमित्त आहे, वास्तविक त्या सेनेला सुद्धा सामर्थ्य देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. मग भगवान परमात्मा विलंब न करता रुक्मिणी मातेने आपल्या अंतःकरणातली तळमळ त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की प्रभू, तुम्ही लवकरात लवकर येऊन माझा स्वीकार करावा. माझ्या विवाहाच्या पूर्वी जर तुम्ही माझा स्वीकार केला नाही आणि जर मला शिशुपालाला पतिरूपाने स्वीकार करावा लागत असेल तर त्याला पतिरूपाने स्वीकार न करता मी त्या ठिकाणी मृत्यू स्वीकारेन, पण शिशुपालाला स्वीकारणार नाही. असा तळमळीचा संदेश वाचल्यानंतर प्रभू त्या ठिकाणी द्वारकेतून आपला रथ काढतात, रथामध्ये विराजमान होतात. भगवंताच्या रथाला असे दिव्य असे श्वेत पांढऱ्या रंगाचे 4 घोडे जुंपलेले आणि ते घोडे वाऱ्याच्या दिशेने, मनाच्याही सुद्धा शीघ्र दिशेने, मनाच्या गतीपेक्षाही कैक अधिक गतीने द्वारकेतून विदर्भाकडे प्रस्थान करतात. तिकडे रुक्मिणी माता त्यांच्या राज्याच्या नियमानुसार की नववधूने विवाहाच्या पूर्वी आपल्या राज्याच्या बाहेर जे देवीचं मंदिर आहे त्या मातेची पूजा करायचा नियम आहे आणि ते पूजेसाठी रुक्मिणी मैया गेलेली आहे. रुक्मिणी मैया पूजा करून प्रदक्षिणा करते. रुक्मिणी मातेला जिकडे तिकडे सुरक्षा सैनिक आहेत, आजूबाजूला सर्व सैनिकांचा घेरा आहे. मंदिराच्या बाहेर सैनिक उपस्थित आहेत, प्रत्येक सैनिकाकडे शस्त्र आहे राजकुमारीच्या सुरक्षेसाठी. तिकडे शिशुपालाची सुद्धा लग्नाची तयारी चालू आहे आणि इकडे द्वारकेहून भगवान परमात्म्याचा रथ निघालाय विदर्भाकडे. भगवान परमात्मा रुक्मिणी माताच्या मंदिरामध्ये आंबेची मातेची पूजा करण्यासाठी आलेली असते. त्या मंदिरापाशी येतात, रुक्मिणी मातेची पूजा संपन्न होते. पूजा संपन्न झाल्यानंतर रुक्मिणी माता प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराच्या बाहेर येते. रुक्मिणी मातेची एक प्रदक्षिणा होते आणि दुसरी प्रदक्षिणा करण्याच्या निमित्ताने रुक्मिणी माता मंदिराच्या पाठीमागे जाते. समोर सैनिकांचा पहार असतो आणि मंदिराच्या पाठीमागे भगवान श्रीकृष्णाचा रथ असतो. रुक्मिणी माता रथामध्ये भगवान परमात्मा हात देतात. रुक्मिणी माता भगवंताचा हात स्वीकार करते, रथामध्ये आरूढ होते आणि भगवंताचा रथ पुन्हा द्वारकेकडे प्रस्थान करू लागतो. जसं इकडे पाहतात की रुक्मिणीची परिक्रमा अजून का पूर्ण होत नाही आणि रथाचा आवाज काय येतो, घोड्याचा आवाज कुठून येतो, मंदिरात सैनिक पाहतात डोकावून, तो रथामध्ये रुक्मिणी आहे, रथामध्ये श्रीकृष्ण आहे आणि तो रथ द्वारकेकडे प्रस्थान करतो. ही बातमी सांगायसाठी सैनिक इकडं शिशुपालाकडे जातात, दंतवक्राकडे जातात. तिकडे गेल्यानंतर इकडे भगवान श्रीकृष्णाचा रथ रुक्मिणी मातेला घेऊन द्वारकेकडे प्रस्थान करतो. द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा ब्राह्मणांच्या हस्ते अग्निमातेला साक्षी मानून भगवान परमात्मा रुक्मिणी मातेचं पाणी ग्रहण करतात. तो प्रसंग आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी सर्व तयारी काही क्षणातच केली जाईल. कथाभाग अत्यंत
संक्षेपाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण वेळेची मर्यादा आहे. पुढे काही अतिशय म्हणजे आपण कथा विलंबाने सोडली तर त्यांना फास्ट जावं लागेल आणि फास्ट जाणं योग्य नाही. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना सुद्धा योग्य वेळ मिळाला पाहिजे. कथा आपण उद्या लवकर वेळेवर सुरुवात करू आणि अधिक वेळ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा प्रकारे भगवंताने आर्त हृदयाने भगवंताची ज्या वेळेला एखादा भक्त याचना करतो, भगवंताला मागतो, त्यावेळेला तो परमात्मा त्या भक्ताचा नक्कीच स्वीकार करतो. हाच प्रसंग या ठिकाणी आपल्याला साजरा करायचा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेचा स्वीकार करतात. ज्याचं हृदय निर्मळ झालं, ज्याचं हृदय भगवंतासाठी व्याकुळ झालंय, भगवान परमात्मा त्याचा स्वीकार नक्कीच करतो. अनेक भक्तांच्या आणि रुक्मिणी मातेच्या प्रसंगातून हे आपल्याला पाहायला मिळतं. भगवान परमात्म्याला सुद्धा विनंती करायची की जशी परमात्मा तुम्ही रुक्मिणीचा स्वीकार केला तसाच आमचा सुद्धा स्वीकार तुम्ही केला पाहिजे. तो परमात्मा म्हणजे जगतपती आहे, जगाचा पती आहे. जगामध्ये जेवढे काही आहेत त्या सगळ्यांचा पती म्हणजे मालक तो परमात्मा आहे. ओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा के मुझे सुंदर सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ. ओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा